आकाश मोरे सर आहेत. सर खरं तर आज संपूर्ण राज्यात ही निवडणूक बिनविरोध होईल अशीच चर्चा आहे. काय वाटतंय, आज शेवटचा दिवस आहे, तुम्ही काँग्रेसचे उमेदवार आहात, काय पक्षश्रेष्ठी आदेश बिनविरोध होईल? मी तर कालपासून लोकांच्या भेटीगाठी चालू केलेल्या आहेत. ग्रामीण भागातल्या लोकांचा उत्साह पाहता फोनवर मग त्यांच्याशी संवाद साधत असताना उत्साहाचं वातावरण आहे. इलेक्शन काँग्रेस पार्टी लढतंय यातच त्यांना खूप आनंद वाटतोय आणि आत्तापर्यंत तरी मी उमेदवार आहे, राहणार आहे. सकाळी देखील आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी सर्व बाजूनी, कारण काँग्रेस हा मुख्य लढतीत आहे, एकमेव राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार आहे, सगळीकडून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कसं पाहतो याबद्दल मला काहीच माहिती नाही. म्हणजे वरच्या लेवलला काय जे बोलणं चाललेलं आहे ते काय माहिती नाही. मी अजून काहीच नाही. पक्षश्रेष्ठींनी अजून मला काही निवडणूक लढवण्यामध्ये आपण हो, माझी उमेदवारी ही केंद्रातून आलेली आहे. म्हणजे खरगे साहेब, राहुल गांधी, पायलट साहेब, वेणुगोपालजी यांच्या सहीने माझा एबी फॉर्म आला आहे. त्याचबरोबर मला आदरणीय सपकाळ साहेबांनी इथं सांगितलं, त्यांच्याच माध्यमातून हे सगळं झालं. आणि सपकाळ साहेबांनी मला जो काही सपकाळ साहेबच्याकडेच साहेबांनी देखील तेच गुन्ह्यासंदर्भात उल्लेख केलेला आहे. हा, मग ते आमचा तो मूळ प्रश्न तोच आहे की या संदर्भातलं सरकार एक गांभीर्यपूर्वक चौकशी करत नाही किंवा बघत नाही. आज देखील पूर्ण तयार आहे आम्ही. त्याचबरोबर काय आश्वासन दिलं, कारण का फार मोठं काम रोहित पवारांनी यामध्ये केलेलं आहे. त्यांनी बरंचसा फॉलोअप पाठपुरावा केलेला आहे. तर त्यांनी काय आश्वासित केलं असेल सपकाळ साहेबांना तर काय, मी टीव्हीवरच बघतोय. तर मला काय अजून त्याबद्दल काहीच माहिती नाही. काय माहिती मला काय सांगितलंय, काय माहिती, काय चर्चा झाली त्यातलं काही माहिती नाही मला. एकंदरीत आज पवार साहेब देखील म्हणालेत की निवडणूक, मला जर विचारलं तर निवडणूक बिनविरोध व्हावी असा मी सल्ला देईल, परंतु तो राष्ट्रीय पक्ष कसं पाहिजे. ते अगदी बरोबर त्यांचं की आमच्या पक्षाचा, काँग्रेस पक्षाचं जे वरिष्ठ काँग्रेसचे हायकमांड आहे त्या पद्धतीने ते निर्णय घेतील. अगदी बरोबर पवार साहेबांनी सांगितलं की त्यांची जी इच्छा आहे त्यांची इच्छा आहे की बिनविरोध, त्यांची इच्छा आहे तर ते वरती कळवतील किंवा त्यांची इच्छा आहे, पण ते काही निर्देश करत नाही. त्यांची इच्छा आहे फक्त. सर एकंदरीत ही निवडणूक होती, प्रमुख जी आज शेवटचा उमेदवारी, आज काल देखील 6 उमेदवारांनी, आज देखील एक राष्ट्रीय पक्षाचा एकमेव उमेदवार आलेला आहे. तुमच्या उमेदवारीवरती म्हणजे सर्वच बाजूनी काँग्रेसवरतीच हा विषय येऊन ठेपलेला आहे, परंतु पक्षश्रेष्ठींकडून रात्री काय चर्चा झाली का, वरिष्ठ पातळीवर काय अशी माहिती मिळते का उमेदवारी ठामच लढवणार? काही माहिती नाही, काही नाही. मी इथं बसलेलो आहे उमेदवारीसाठी, युद्धासाठी. एखादा योद्धा कसा तयार असतो तसा मी तयार आहे. ज्या पद्धतीने आमचे सपकाळ साहेब निर्णय घेतील त्या निर्णयास मी 100% बांधील आहे. म्हणजे सर्व निर्णय हा तुम्ही पक्षश्रेष्ठी? अगदी मी सारखं सांगतो, मी अनुशासित काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. काँग्रेसचे विचार या जिल्ह्या तालुक्यामध्येच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने पसरावे. तरुण पिढीला काँग्रेस काय हे कळावं यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे. त्या माध्यमातूनच माझी उमेदवारी आहे. एकंदरीत आता अजून तरी निवडणूक लढवण्यावरती तुम्ही ठाम आहात. जर आतापर्यंत कोणत्या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, निवडणूक पवार साहेबांना तुम्ही या संदर्भात भेटणार आहात का? कारण अजून तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. त्यांच्या पक्षाने सपोर्ट केला म्हटलं पवार साहेबांना, तुम्ही एक पवार साहेबांचं राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी पाठिंबा दिला, मात्र तुम्ही पवार साहेबांची भेट घ्या. इलेक्शनला सामोरे जावं लागलं तर पवार साहेबांचं मार्गदर्शन घेणारच आहे कशा पद्धतीने. कारण का ते नाही म्हटलं तरी या भागामध्ये भेटण्यासाठी, म्हणजे आता तर आमची भेटण्याची मानसिकता नाही, पण त्यांनी जर आमच्या वरिष्ठांनी सांगितलं आणि पवार साहेबांनी तर मान्यता दिली तर भेटायला जाऊ ना आम्ही. म्हणजे अजून देखील उमेदवारीवरती पक्षश्रेष्ठी देखील ठाम आहेत आणि तुम्ही देखील? हा, अगदी आम्ही ठाम आहोत. आणि पवार साहेबांना इथून पुढे भेटायला जायचं, कारण की काय कशा पद्धतीने प्रचार करायचा या संदर्भात आम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाऊ ना. आमचा सहयोगी पक्ष आहे, त्यांनी उमेदवार नाही दिला म्हणून काय झालं, पण त्यांचे आणि आमचे विचार ऑलमोस्ट सेम आहेत. नक्कीच आज बारामतीमध्ये पोटनिवडणूक आहे. आज शेवटचा उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे होते. खऱ्या अर्थाने जो काँग्रेस निवडणूक लढवणार आहे तो निर्णय हा दिल्लीतून पक्षश्रेष्ठींकडून झालेला आहे. त्यामुळे अजून देखील आम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याचं मत त्यांनी मांडलेलं पाहावयास मिळत आहे. कॅमेरापासून विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.